शिवसेना के युवा सेना के राज्य स्तरीय पदाधिकारियों द्वारा नंदुरबार में महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया। इस अवसर पर युवाओं से अपील की गई कि वे संगठन में शामिल होकर राज्य और देश की राजनीति में अपना स्थान बनाएं। इस बैठक में शिवसेना के राज्य स्तरीय पदाधिकारियों ने युवाओं से अपील की है कि वे भगवा झंडा थामकर राजनीति में कदम रखें और संगठन को मजबूत करें। पिछले 5 सालों में शिवसेना जिले के संगठनात्मक रूप से सशक्त हुई है और अब युवाओं के लिए ये सही समय है कि वे शिवसेना के साथ जुड़कर राजनीतिक क्षेत्र में अपना योगदान दें। बैठक में शिवसेना के वरिष्ठ नेता, युवा सेना के निरीक्षक प्रथमेश पाटिल और प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर भोसले सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवा सेनेचा युवा विजय दौरा पूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळेस एकाच तारखेला एकाच वेळेला युवा सेनेच्या कोर टीमच्या माध्यमातून समाजात गेल्या वेळेस केलेल्या कामांची माहिती, संघटनेची बांधणी या सगळ्या विषयांसाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं। दिनांक 10/2/25ला उत्तर महाराष्ट्राचा दौरा धुळे जिल्ह्यापासून सुरू केला आणि आज नंदुरबार शहरात याचा झंझावात आलेला आहे। या झंझावाताच्या माध्यमातून आज दिवसभरात शहरात सकाळी काही शाखांचे उद्घाटन करण्यात आले। त्याच्यानंतर युवा सैनिकांसाठी बांधणी संदर्भात शिवसंवाद मेळावा घेण्यात आला। आत्ता दुपारच्या सत्रात मुलाखती घेण्यात आल्या युवा सैनिकांच्या। त्या 150 ते 200 युवकांनी पूर्ण जिल्ह्याभरातून त्या मुलाखती दिलेल्या आहेत। माननीय शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि काय युवकांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी विविध उपक्रम महाराष्ट्रातल्या युवकांना दिलेले आहेत। त्या संदर्भात मी काही थोडक्यात आपल्याला योजना सांगतो की विविध खेळांतील समित्या निर्माण होतील जिल्ह्याभरात। प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्याभरात त्या समित्यांची स्थापना करण्याची गरज आहे। विविध खेळातील नैपुण्यप्राप्त युवकांना मदतीचा हात, जसा गेल्या वर्षात त्यांनी लाडक्या बहिणींना मदतीचा हात दिला, तसा खेळाडूंना मदतीचा हात म्हणून या समितीची स्थापना या दौऱ्याच्या निमित्ताने होईल। एक वी ग्रो फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य हे गडकिल्ल्यांचं राज्य असल्याकारणाने इथे असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन, साफस्वच्छता होण्याच्या दृष्टिकोनातून या एक विभागाची स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर संघटनेची बांधणी आणि समाजात सर्वांनाच मदतीच्या माध्यमातून काय करता येईल याच्यासाठी संघटनेची बांधणी हे केल्यानंतर हा 4 टप्प्यात दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे। आजचा हा पहिला दौरा आहे। ह्याच्यानंतरचा टप्पा 23 फेब्रुवारी, ह्याच्यानंतरचा टप्पा 23 फेब्रुवारी, 13 मार्च आणि 31 मार्च असे 4 टप्पे होणार आहेत। प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या संघटनेची बांधणी सेकंड फेजला, त्याच्यानंतर मेळावे आणि एकत्रितरित्या सर्व महाराष्ट्राचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईत महामेळाव्याचं नियोजन माननीय पूर्वेजींनी केलेलं आहे। या झंझावाताच्या माध्यमातून संघटना जास्तीत जास्त गावोगाव, घर तिथे शाखा आणि गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा झंझावात जिल्ह्याभरात आलेला आहे। उद्याच्या दिवशी हा जळगावात जाणार आणि हा टप्पा उद्या पूर्ण होणार।